नमस्कार मित्रांनो, 5 मिनिट इंग्लिश आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं। आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इंग्लिशमध्ये भूतकाळामध्ये आपण बोलत असताना कसा विचार केला पाहिजे आणि क्रियापदामध्ये आपण कसा विचार केला पाहिजे। क्रियापदामध्ये विचार करणे म्हणजे मित्रांनो, कोणीतरी काहीतरी क्रिया करतोय हा विचार करून आपण इंग्लिश बोलत असतो। आपण बोलत असताना आधी मनातल्या मनात विचार करतो आणि मग तो शब्द किंवा ते वाक्य आपण बोलण्याचा प्रयत्न करत असतो। चला तर बघूया। तर या ठिकाणी तुमच्या समोर मी पास्ट टेन्स लिहिलेलं आहे। पास्ट टेन्सचा अर्थ होतो की भूतकाळ। पास्ट टेन्स मध्ये जेव्हा आपण बोलतो, उदाहरणार्थ मी या ठिकाणी थिंक हे वर्ब घेतलेले आहे आणि कर्ता घेतलेला आहे ही। हीचा अर्थ होतो तो। ठीक आहे, मग ज्या ज्या वेळेला मी भूतकाळामध्ये तो हा कर्ता घेऊन जर वाक्य बोलेल, ठीक आहे, जसं की आता मी वर्ब घेतलेले आहे थिंक। थिंक म्हणजे विचार करणे। तर हीच्या नंतर जर मी थॉट वापरला, क्रियापदाचं दुसरं रूप थॉट आहे थिंक या क्रियापदाचं, त्याच्यानंतर थिंक या क्रियापदाला जर आयएनजी प्रत्यय लावला तर थिंकिंग होतं, बरोबर। त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप जेव्हा आपण घेतो ते थॉट होतं। ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे, हे अतिशय बेसिक आहे मित्रांनो। आपण हे बऱ्याच वेळेला आपल्या विविध व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट केलेलं आहे। तर तो बोलला याचं वाक्य होईल ही थॉट। हे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे। इथं जे आपण वाक्य लिहिणार आहोत ते वॉज आहे, म्हणून कोणतं असणार आहे तर चालू भूतकाळ, ज्याला आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो। त्याच्यानंतरचं वाक्य आहे ही हॅड थॉट, ही वॉज थिंकिंग, ही हॅड थॉट। ही हॅड थॉट म्हणजे हॅड आलेला आहे, तर हॅड तेव्हाच येतो जेव्हा काळ पूर्ण असतो, पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भविष्यकाळ। तर या ठिकाणी आपण ही हॅड थॉट म्हणजे त्याने विचार केला होता। ही वॉज थिंकिंग म्हणजे तो विचार करत होता, आणि या ठिकाणी ही हॅड बीन थिंकिंग तर तो विचार करत आलेला होता किंवा तो विचार करत असे। याचे दोन अर्थ होतात। ही हॅड बीन थिंकिंगचे तो विचार करत असे किंवा तो विचार करत आलेला होता। बघा, आपल्याला जेव्हा भूतकाळामध्ये बोलायचं असतं त्यावेळेला आपल्याला एखादं जे क्रियापद वापरायचंय ते या चार प्रकारांमध्ये वापरायचंय। एक तर सिंपल पास्ट मध्ये वापरायचंय, एक तर पास्ट कंटिन्युअस मध्ये वापरायचंय, एक तर पास्ट परफेक्ट मध्ये वापरायचंय आणि एक तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वापरायचंय। मग मित्रांनो, हे चार काळ आपण केव्हा वापरतो तर तुम्ही काळ नावाचा घटक जर चांगला अभ्यासला असेल तर तुम्हाला हे लगेच समजलं असेल मी सांगायच्या आतच। कारण तो बोलला, तो धावला, तो पळाला, तो त्याने खाल्लं, हे जेव्हा आपण सांगतो किंवा मी धावलो, मी पळालो, मी बोललो, मी लिहिले, मी पूर्ण केले, मी केले, मी वाचले, मी पाहिले, तर अशा पद्धतीचं जे जस्ट केलेले गोष्टी असतात जे आपण भूतकाळातच बोलतो, त्यावेळेला आपण साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स। एखादी गोष्ट पास्ट टेन्स मध्ये कंटिन्यू होत होती तुमच्या समोर, की तो जात होता, तो येत होता, तो करत होता, किंवा मी जात होतो, मी करत होतो, मी धावत होतो, हे सांगायचं असेल तर पास्ट कंटिन्युअस। पास्ट मध्ये क्रिया पूर्ण झालेली होती, त्याने केलं होतं, त्याने लिहिलं होतं, त्याने वाचलं होतं, त्याने धावलं होतं, त्याने विचार केला होता, झाला तुमचा पास्ट परफेक्ट। आणि भूतकाळामध्ये एखादी गोष्ट रीतिवाचक क्रियामध्ये, रीतिवाचक काळामध्ये दाखवायची असते, जसे की तो विचार करत असे, तो धावत असे, तो खेळत असे, तर त्याच वेळेला ही हॅड बीन प्लेइंग, ही हॅड बीन थिंकिंग, ही हॅड बीन रनिंग, ही हॅड बीन वॉचिंग। तर हॅड बीन चा उपयोग जेव्हा तो विचार करत असे किंवा तो विचार करत आलेला होता, तर अशा पद्धतीने हे काळ आपल्याला वापरायचे। हे काळ आपण नीट समजून घेऊन, बघा मित्रांनो, काळाचं फार महत्व आहे आणि वर्ब सुद्धा फार महत्वाचे आहेत। आता तुम्ही म्हणाल थिंक या वर्बचे आपण किती प्रकारचे वाक्य बनवले, तर 4 प्रकारचे वाक्य। सेम 4 प्रकारचे वाक्य वर्तमान काळात बनतील आणि सेम 4 प्रकारचे वाक्य भविष्य काळात पण बनतील। पण आता हे जे वाक्य आहेत, ही थॉट झालं वाक्य तुमचं, तो त्याने विचार केला। ही वॉज थिंकिंग, तो विचार करत होता। ही हॅड थॉट, त्याने विचार केला होता। ही हॅड बीन थिंकिंग, तो विचार करत आलेला होता किंवा तो विचार करत असे। या अर्थाने जेव्हा बोलायचं असेल तर आपल्याला ही हॅड बीनच वापरायचं आहे। मग मित्रांनो, मी हे वर्ब वेगळे लिहिले आणि हे वेगळं लिहिलं, असं का केलं तर एकदम सोपं आहे, हे तुम्हाला पाठ करायचंय। जर साधा भूतकाळ असेल तर तुम्हाला हीच म्हणायचंय सुरुवातीला, हे तर तुम्हाला म्हणायचंच आहे, हे तुम्ही आत्ताच पाठ करून घ्या। ही, त्याच्यानंतर ही वॉज, ही हॅड आणि ही हॅड बीन, हे
हे भूतकाळामध्ये जेव्हा तुम्ही बोलतायत, झालेल्या गोष्टीबद्दल जर बोलायचं असेल, त्याच्याबद्दल बोलायचं असेल, तर पाठ काय करायचंय तुम्हाला ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मेन सांगणार आहे. तर पहिलं ही, साधा भूतकाळ असेल तेव्हा वापरणार. त्याच्यानंतर ही वॉज वापरलं तर तुम्ही प्लेइंग घेऊ शकता वर्ब आयएनजी वाला. ही वॉज प्लेइंग म्हणजे तो खेळत होता. ही वॉज वॉचिंग म्हणजे तो बघत होता, नाही का. ही वॉज गोइंग म्हणजे तो जात होता. ही वॉज कमिंग तो येत होता. ही वॉज आस्किंग तो विचारत होता. असं जेव्हा तुम्हाला बोलायला तर पहिलं पाठ काय पाहिजे तुमचं, ही वॉज. ही झालं, त्याच्यानंतर ही वॉज आणि त्याच्यानंतर ही हॅड. बघा त्याने पूर्ण केलं होतं, ही हॅड कम्प्लिटेड. त्याने विचारलं होतं, ही हॅड आस्क्ड. त्याने लिहिलं होतं, ही हॅड रिटन. पण तुम्हाला ही हॅडच्या पुढे तिसरं रूप क्रियापदाचं वापरायचं आहे. बघा मित्रांनो, आता ज्याला क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, चौथं रूप, पाचवं रूप जे काही आहे त्याचं सगळं माहिती असेल त्याला तर हे लगेच समजणार आहे. पण ज्यांना अवघड वाटेल त्यांनी आधी क्रियापदाचे कोणते रूप आहेत ते पण समजून घेणं महत्वाचं आहे. क्रियादर्शक शब्द कोणते ते पण समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एखादं वाक्य एक्सप्लेन करत असताना त्याच्यातले जे पार्ट्स आहेत, जसं की वर्ब असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, तर ते पण मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही हॅड इथपर्यंत पाठ करायचे. आणि ही हॅड बीन केव्हा बोलायचे तुम्हाला, जेव्हा भूतकाळात घडलेली, करत असायचा, करत आलेला होता, करत असायचा आणि करत आलेला होता, हे जेव्हा बोलायचं असेल ते. बघा, तर हे तुम्ही पाठ करून घ्यायचे. ही हॅड बीन इथपर्यंत पाठ करायचे. मग आता हे पाठ केल्यानंतर तुमचा फायदा असा होणार आहे की तुम्ही ही ला रिप्लेस आय ने पण करू शकता. जसं की आय थॉट, मी विचार केला. आय वॉज थिंकिंग, मी विचार करत होतो. आय हॅड थॉट, मी विचार केला होता. आय हॅड बीन थिंकिंग, मी विचार करत असे किंवा मी विचार करत आलेलो होतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ही ला आय ने रिप्लेस केला. मग अजून कोणते कोणते त्या ठिकाणी हीच्या जागी येतात, तर सगळे करते. आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि एखाद्याचं नाव, जसं की दिनेश. दिनेश थॉट, तर दिनेशने विचार केला. दिनेश वॉज थिंकिंग, दिनेश विचार करत होता. दिनेश हॅड थॉट, दिनेशने विचार केला होता. दिनेश हॅड बीन थिंकिंग, दिनेश विचार करत असायचा किंवा दिनेश विचार करत असे किंवा दिनेश विचार करत आलेला होता. तर पास्ट टेन्स मध्ये जर बोलायचं असेल तर याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही मित्रांनो. का पर्याय नाही ते आता बघा, एक गंमत तुम्हाला अजून सांगतो. तर मी या ठिकाणी ही थॉट असं म्हणतो, मग मी फक्त प्रत्येक वेळेला त्याने विचार केला असंच म्हणेल का? नाही मित्रांनो. तर मी प्रश्न पण विचारेल, त्याने विचार केला का? बघा, मी आता का ने प्रश्न विचारला, तर या ठिकाणी तो प्रश्न बनणार आहे डिड ही थिंक. इथं प्रश्न बनणार आहे मित्रांनो डिड ही थिंक. हा साध्या भूतकाळातलं जे वाक्य बनतं ही थॉटचा, त्याने विचार केला, ठीक आहे. पण त्याने विचार केला का, तर डिड ही थिंक असा प्रश्न बनेल मित्रांनो. पास्ट मध्ये डिड ही थिंक, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आपण फक्त आज पास्ट टेन्सच्या बद्दलच बोलणार आहोत. मी आता तुम्हाला हीच्या सोबत आलेले थिंक या वर्बशी रिलेटेड असलेले पास्ट टेन्स मधले वाक्य सांगितले. आता त्याच वाक्यांचे तुम्हाला मी प्रश्न सांगतोय. हे का पाठ करायचंय हे बघा. आता ही वॉज थिंकिंग, तो विचार करत होता. आता याचा प्रश्न बनवा, तो विचार करत होता का? बघा, कधी कधी आपण फक्त प्रश्नच नाही बोलत तर आपण स्टेटमेंटच नाही बोलत तर आपण प्रश्न पण बोलतो. मग ही वॉज थिंकिंग हे स्टेटमेंट झालं, वाक्य झालं. तर प्रश्न कसा बनेल, वॉज ही थिंकिंग, तो विचार करत होता का? याला जर तुम्ही उलट केलं, ही वॉजचं काय करायचंय, फक्त वॉज ही. मग वॉज ही केव्हा करता येईल तुम्हाला, जेव्हा तुमचं हे सगळं पाठ असेल. ही वॉज पाठ असेल तर वॉज ही करायला तुम्हाला सोपं जाईल. वॉज ही थिंकिंग. नाही तर तुम्ही विचार करत बसाल, वॉज पहिले का आला, मग इज का नाही आला. मग हे सगळं विचार करण्यापेक्षा तुम्ही हे सर्व आधी पाठ करा. जसं मी तुम्हाला सांगितलं, पास्ट टेन्स मध्ये बोलायचं असेल तर ही वॉज, ही हॅड आणि ही हॅड बीन, या 4 वाक्य तुमचे पाठ असले पाहिजेत. हे स्ट्रक्चर पार्ट असलं पाहिजे. त्याच्यानंतर ही वॉज थिंकिंग तर तुमचं पार्ट आहे. मग तुम्ही ही वॉजला उलट करा, वॉजला पहिले घ्या, ही ला नंतर आणा, ठीक आहे. वॉज ही थिंकिंग, तो विचार करत होता का? बघा, प्रश्न तयार झाला. काहीच नाही मित्रांनो, फक्त तुम्ही हीच्या जागी वॉज घेतला आणि वॉजच्या जागी ही घेतला. तर प्रश्न मी या ठिकाणी थोडक्यात लिहून घेतो की वॉज ही थिंकिंग. बघा, हेच इथून पुढे वरती जा तुम्ही. आणि इथं मी ही थॉटचं काय सांगितलं, डिड ही थिंक. मात्र इथं तुम्हाला थॉट न घेता थिंक घ्यायचंय, ठीक आहे. इथं तुम्हाला हे घ्यायचंय,
डिड ही थिंक हा पास्ट टेन्सच आहे मित्रांनो. बघा डिड हा पास्ट टेन्स मध्ये येतो, डू हा प्रेझेंट टेन्स मध्ये येतो. जसं की ही थिंक्स असं जर असतं तर प्रेझेंट टेन्स मध्ये त्याचं वाक्य झालं असतं तो विचार करतो. ही थिंक्स इथं एस लागला असता प्रेझेंट टेन्स मध्ये. हे आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, आयच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जेव्हा मी करता आय घेतलेला होता आणि आयच्या वरून आपण कोणते कोणते वाक्य बनवू शकतो या व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेलं आहे. मग आता ही थिंक्स असेल तर त्याचा प्रश्न बनेल डज ही थिंक, डज ही थिंक. मग पास्ट टेन्स मध्ये डीड घेतो आपण, हे लक्षात ठेवायचं. मला सांगायचं आहे की आपण डू किंवा डज प्रेझेंट मध्ये घेतो आणि पास्ट मध्ये डीड घेतो. म्हणून जरी इथं सिंपल पास्ट मध्ये ही थॉट आला असेल तर ही थॉटचा प्रश्न बनताना डीड ही थिंक असं वाक्य बनेल मित्रांनो. कारण इथं थिंक पास्ट टेन्स मधील, कारण डीड घेतल्यानंतर आपल्याला V2 ची गरज राहत नाही. तिथं वर्ब जे येतं ते बेस फॉर्म मध्येच येतं. डीड ही थिंकचा अर्थ होतो त्याने विचार केला का. ठीक आहे, अशा पद्धतीने. सो डीड ही थिंक. आता या ठिकाणी वॉज ही थिंकिंग, हेच उलट करायचं तुम्हाला. इकडे सुद्धा ही हॅड आहे ना, ही हॅड थॉट त्याने विचार केला. हॅड ही थॉट त्याने विचार, ही हॅड थॉट त्याने विचार केला होता, होताचं वाक्य आहे. ठीक आहे, सो याला उलट करायचं आहे. हॅड ही थॉट, हॅड ही आणि मग थॉट त्याने विचार केला होता का. बघा त्याने विचार केला होता याचा तर प्रश्न पण बनेल, पण काळ मात्र तोच राहणार आहे मित्रांनो. पास्ट टेन्सच बोलतोय आपण. त्याने विचार केला होता का. बघा हे आपण झालेलंच विचारतोय ना. त्याने खाल्लं होतं का, त्याने वाचलं होतं का, हे सगळे प्रश्न हॅड ही ने सुरू होणार आहेत. तर प्रश्न बनवताना तुम्हाला हॅड हीच पाठ करायचा आहे. मग पाठ कसा करणार, तर तुम्ही आधी ही हॅड, तुम्हाला माहिती आहे त्याचंच उलट करायचंय हॅड ही. जर तुम्हाला जर ही स्पीकिंगची प्रॅक्टिस आली तर ही हॅड काय आणि हॅड ही काय हे तुम्हाला अवघड वाटणार नाही मित्रांनो. म्हणून हॅड ही थॉट त्याने विचार केला होता का. आता इथं पण दोन होते, आपण यांची जागा बदलली, इथं यांची पण जागा बदलली, पण इथं तीन आहेत. ही हॅड बीन आहे, मग यांची जागा कशी बदलायची. तर जसं ही हॅडचं केलं तसं इथं सुद्धा ही हॅडचं होणार आहे, बीन तर तसाच राहणार आहे. मग या ठिकाणी हॅड ही बीन, हॅड ही आणि बीन तसाच राहणार आहे आणि मग तुमचं वर्ब प्लस ING. हॅड ही बीन थिंकिंग, ही हॅड बीन थिंकिंगचा काय अर्थ आपण घेतला होता की तो विचार करत असायचा किंवा तो विचार करत असे किंवा तो विचार करत आलेला होता. मग तो विचार करत आलेला होता का, तो विचार करत असे का, तर अशा पद्धतीने तो विचार करत असे का, नाही का. तर हे आपण केव्हा वापरायचंय मित्रांनो, जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगत असतो किंवा भूतकाळात घडलेली गोष्ट, झालेली काहीतरी क्रिया आहे तिच्याबद्दल बोलत असतो, त्याच वेळेला तो विचार करत असे का, नाही का. जसं की जर अकबर राजाने जर प्रश्न विचारला बिरबलला तर आपण म्हणतो की बिरबल विचार करत असे, नाही का. मग बिरबल हॅड बीन थिंकिंग, बिरबल विचार करत असे किंवा बिरबल विचार करत आलेला होता, तर बिरबल हॅड बीन थिंकिंग. सो ही हॅड बीन थिंकिंग, हॅड ही बीन थिंकिंग, हॅड बिरबल बीन थिंकिंग. तर हीच्या जागी आपण कोणते कोणते रिप्लेस करू शकतो, आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि कोणाचं तरी नाव, जसं आपण आता बिरबलचं घेतलं. तर आपण दोन गोष्टी पाहिल्या मित्रांनो. पास्ट टेन्स मध्ये स्टेटमेंट कसं बनवायचं, पास्ट टेन्स मध्ये आपण प्रश्न कसा बनवायचा. मित्रांनो मी या ठिकाणी जे प्रश्न मराठीमधून सांगितलेले आहेत, जसं की हॅड ही बीन थिंकिंग, तो विचार करत असे का, तर हे मी या ठिकाणी लिहिलेलं नाहीये, पण जे आपल्याला गरजेचं आहे बोलण्याचं, आपल्याला मराठी तर येतच आहे, ते तुम्ही ऐकून पण समजू शकता. नाही समजलं तर तुम्ही ते वाक्य लिहून बघा आणि या वाक्याशी मॅच करून बघा. पण आपल्याला जास्त फोकस बोलण्यावर करायचा आहे, म्हणून मी जे बोलण्याचं वाक्य आहे इंग्लिशमध्ये ते मी या ठिकाणी लिहिलेलं आहे फक्त. जसं की डिड ही थिंक, त्याने विचार केला का. वॉज ही थिंकिंग, तो विचार करत होता का. हॅड ही थॉट, त्याने विचार केला होता का. हॅड ही बीन थिंकिंग, तो विचार करत असे का, तो विचार करत आलेला होता का. बघा हे तोंडपाठ असल्याशिवाय तुम्ही बोलणारच नाही मित्रांनो. आता हे तर फक्त स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये जर तुम्ही वर्ब चेंज केला, जसं की या ठिकाणी मी पुढचे वर्ब आहे लाफ, से, प्ले, आस्क, गो, हे जे वर्ब आहेत हे जर घेतले तर अजून वाक्य बदलणार आहेत. हा झाला दुसरा प्रकार. आता आपण तिसरा प्रकार बघूया, तो म्हणजे निगेटिव्ह वाला. जसं की ही थॉट, बरोबर आहे, तर त्याने विचार केला. आता मी म्हणेल त्याने विचार केला का, जसं तुम्हाला सांगितलं डिड ही थिंक,
2 झालं. आता तिसरं वाक्य पण मी पास्ट मध्ये म्हणणार आहे, ते म्हणजे नॉट टाकून, नकारात्मक वाक्य. बघा, ही थॉट, त्याने विचार केला. ही डिड नॉट थिंक, त्याने विचार नाही केला. बघा, आता मी या ठिकाणी ही डिड नॉट थिंक, आता या ठिकाणी हीच्या नंतर काय टाकलेलं आहे मी, ही डिड नॉट थिंक, ही डिड नॉट, किंवा याला तुम्ही डिडंट पण म्हणू शकता. ठीक आहे, हे लाफ लिहिलेले, याला आपण पुसून टाकूया, नाही तर वेगळा अर्थ होईल. ओके, इथं काहीच नाहीये. ही डिड नॉट थिंक, आता मी तुम्हाला सांगितलंय की डिड आल्यानंतर इथं थिंकच येणार, इथं थॉट येणार नाही. तर ही डिड नॉट थिंक, त्याने विचार नाही केला. आता इकडे आहे ही वॉज आहे, ही वॉज थिंकिंग, हे वाक्य आपण बघितलेलं आहे, आणि वॉज ही थिंकिंग हे प्रश्न पण आपण बघितले. आता ही वॉज थिंकिंगचा मला निगेटिव्ह करायचंय, तो विचार करत होता, तो विचार नाही करत होता, म्हणून ही वॉज नॉट थिंकिंग. मी फक्त या ठिकाणी काय टाकणार आहे, नॉट टाकणार आहे, या ठिकाणी नॉट टाकणार आहे. बघा, ही वॉज नॉट थिंकिंग, एवढं पाठ करायचं आहे तुम्हाला. जर तुम्हाला पास्ट टेन्स मध्ये, पास्ट कंटिन्युअस मध्ये प्रश्न बनवायचा असेल तर ही वॉजच्या पुढे तुम्हाला सोपं आहे, नॉट टाकावं लागेल. सॉरी, प्रश्न नाही, निगेटिव्ह बनवण्यासाठी. ही वॉज नॉट थिंकिंग. ही हॅड थॉट, त्याने विचार केला होता, त्याने विचार नाही केला होता, म्हणजेच त्याने विचार केला नव्हता आणि नाही केला होता सारखाच अर्थ आहे, आपल्याला नॉटच टाकायचंय. सो ही हॅड नॉट थॉट, ही हॅड नॉट थॉट, ही हॅड नॉट थॉट. तर या ठिकाणी मित्रांनो, ही वॉजच्या नंतर आपण नॉट लिहिला तरी चालेल, ऑब्लिक आहे, आणि ही हॅडच्या सुद्धा नंतर नॉट लिहिला तरी चालेल. हॅड नॉटचा शॉर्ट फॉर्म हॅडंट म्हटलं तरी चालेल, इकडे डिड नॉटचा शॉर्ट फॉर्म डिडंट म्हटलं तरी चालेल. मग त्याने विचार नाही केला होता, ही हॅड नॉट थॉट, नाही का. ही हॅड बीन थिंकिंग च होणार ही हॅडंट बीन थिंकिंग, ही हॅड नॉट बीन थिंकिंग. सो ही हॅड, इथं सुद्धा तुम्ही नॉट टाकू शकतात. या ठिकाणी ही हॅड नॉट बीन थिंकिंग, इथं लिहूया आपण, ही हॅड नॉट बीन थिंकिंग, तो विचार नाही करत असे, किंवा तो विचार नाही करत आलेला होता. तर अशा पद्धतीचे हे 3 वाक्य झाले मित्रांनो. अजून एक चौथा आहे. एक तर आपण स्टेटमेंट बघितलं, एक आपण प्रश्न बघितला, एक आपण निगेटिव्ह बघितला, आणि एक आपण व्हाय ने पण प्रश्न विचारू शकतो. जसं की ही थॉट, बरोबर आहे, त्याने विचार केला. मग आपण म्हणू शकतो की त्याने विचार का केला. आपण बघा, बोलताना आपल्याला काय बोलण्याची गरज येऊन लागेल हे सिच्युएशनच सांगू शकेल. मग आपल्याला हे सगळे मार्ग माहिती पाहिजे, तरच आपल्याला बोलता येईल. जसं की एडिसनने सांगितलं होतं की बल्ब न पेटण्याचे 999 मार्ग मला माहिती आहेत, कोणते आहेत ते, म्हणून मी 999 वेळा चुकलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर इंग्लिश स्पीकिंग बोलत असताना, इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करत असताना, इंग्लिशमधून बोलत असताना जर तुम्ही चुकत असाल तर तुमचं अभिनंदन, कारण चुकल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की काय नाही बोलायचंय. हे सर्वात जास्त महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. कारण असा एक पण व्यक्ती नाहीये की ज्याची मातृभाषा इंग्लिश नसताना तो इंग्लिश शिकतोय आणि तो एकही चूक करत नाही, असा तुम्हाला जगामध्ये शोधून पण सापडणार नाही. तर प्रत्येक जण चुकून शिकतो. आपण चुकून शिकतो, ही सुद्धा एक शिकण्याची पद्धत आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की ही थॉट, त्याने विचार केला, तर त्याने विचार का केला, तर व्हाय ने प्रश्न विचारणार आहे. बघा, या ठिकाणी आपण व्हाय ने प्रश्न विचारणार आहे. सो व्हाय डिड ही थॉट, बघा, व्हाय डिड ही थॉट. तर याचा सुद्धा तुम्ही प्रश्न व्हाय ने जोडू शकता. इथं व्हाय लावायचंय तुम्हाला, इथं व्हाय लावायचंय, व्हाय डिड ही थॉट, आणि इथं सुद्धा व्हाय डिडंट ही थॉट. या ठिकाणी व्हाय डिडंट ही थॉट म्हणजे व्हाय डिडंट ही थॉट. तर अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे तो प्रश्न बनणार आहे मित्रांनो व्हाय ने. जसं की या ठिकाणी ही वॉज थिंकिंग, तो विचार करत होता, तो का विचार करत होता. सो व्हाय वॉज ही थिंकिंग, व्हाय वॉज ही थिंकिंग. जसं की तो विचार करत होता का, वॉज ही थिंकिंग. तर याच्या आधी जर व्हाय जोडला तुम्ही तर तो विचार का करत होता असा तो प्रश्न बनेल. तर वॉज ही थिंकिंगला जर व्हाय जोडला
वॉज ही थिंकिंग, तो विचार करत होता. व्हाय वॉज ही थिंकिंग, तो का विचार करत होता. बघा वाक्य तेच आहे, व्हाय वॉज ही थिंकिंगच आहे, फक्त व्हाय आधी जोडला तर का ने प्रश्न तयार होतो, जो आपण मराठीतून बोलतो. तो का विचार करत होता. सो व्हाय वॉज ही थिंकिंग, तो का जात होता. व्हाय वॉज ही गोइंग, तो का लिहत होता. व्हाय वॉज ही रायटिंग, ती का लिहत होती. व्हाय वॉज शी रायटिंग. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने ही प्रॅक्टिस आपण ठेवली पाहिजे, नाही का. वॉज ही थिंकिंग. त्याच्यानंतर हॅड ही थॉट, तो विचार करत होता का. बघा हॅड ही थॉट हा प्रश्न आहे. हॅड ही थॉट, ही हॅड थॉट, तो विचार करत होता. आणि तो विचार करत होता का हा जर प्रश्न असेल तर काय होणार आहे. हॅड ही थॉट, तो विचार का करत होता. व्हाय हॅड ही थॉट. बघा या ठिकाणी व्हाय हॅड ही थॉट, ती विचार का करत होती. व्हाय हॅड शी थॉट, गणेश विचार का करत होता. व्हाय हॅड गणेश थॉट. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो हॅडचे वाक्य बनू शकतो. चुकून मी तो विचार का करत होता असं म्हटलो तर त्याने विचार का केला होता. गणेशने विचार का केला होता. व्हाय हॅड गणेश थॉट, तो विचार का करत, त्याने विचार का केला होता. व्हाय हॅड ही थॉट, तिने विचार का केला होता. व्हाय हॅड शी थॉट. ठीक आहे मित्रांनो, का केला होता. केला होता साठी आपण हॅड घेतलेला आहे, करत होता साठी आपण वॉज घेतलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा कुठली तरी जर क्रिया केली असेल, केला असेल, केली असेल तर आपण ही सब्जेक्ट नंतर डायरेक्ट क्रियापदाचं दुसरं रूप घेतलंय. करत होता, कुठली तरी क्रिया करत होता असं जेव्हा म्हणायचं असेल, करत होता, करत होती, करत होते हे जर म्हणायचं असेल तर वॉज वापरायचं आहे सब्जेक्टच्या नंतर. केलं होतं, कुठलं तरी काम केलं होतं, क्रिया केली होती किंवा केले होते, केली होती, केलं होतं हे जर म्हणायचं असेल तर मित्रांनो आपल्याला सब्जेक्ट नंतर आपल्याला हॅड वापरायचं आहे. ठीक आहे. आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. आणि करत असे किंवा करत आलेला होता, करत आलेला होता अशा पद्धतीचा जेव्हा शब्द प्रयोग येतो तर त्यावेळेला आपल्याला सब्जेक्ट नंतर हॅड बीन वापरायचा आहे. आता या ठिकाणी केला म्हणजे काय तर कुठली तरी क्रिया केली. जसं या ठिकाणी विचार करण्याची क्रिया केली, इकडे विचार करण्याची क्रिया करत होता, इकडे विचार करण्याची क्रिया केली होती आणि इकडे विचार करण्याची क्रिया करत असायचा किंवा करत आलेला होता. इकडे जर असेल म्हणण्याची क्रिया, से म्हणजे म्हणणे, म्हणण्याची क्रिया केली, म्हणण्याची क्रिया करत होता कोणीतरी, म्हणण्याची क्रिया केली होती आणि म्हणण्याची क्रिया करत असे. हे जेव्हा बोलायचं असेल तेव्हा इथं खेळण्याची क्रिया आहे. प्ले म्हणजे खेळण्याची क्रिया करत होता. जसं की आपण आता पुढचं वर्ब घेऊया. तर मित्रांनो आपण एका वर्ब पासून एक स्टेटमेंट बनवलं, एक प्रश्न बनवलं, एक निगेटिव्ह बनवलं आणि एक व्हाय ने प्रश्न बनवलं. तर निगेटिव्हला पण व्हाय ने प्रश्न बनू शकतो मित्रांनो. बघा ही डिडंट थॉट, त्याने विचार नाही केला. ठीक आहे. व्हाय ही डिडंट थॉट, व्हाय डिडंट ही थॉट म्हणजे त्याने विचार का नाही केला, त्याने विचार का केला. बघा हे दोन प्रकारचे पण बनू शकतात. इथं पण व्हाय आहे, इथं पण व्हाय आहे. तर प्रश्न आपण दोन प्रकारे बनवले म्हणजे एका वर्बचं सिंपल मध्ये आपण 5 वाक्य बनवले. तर असे पास्ट टेन्सचे जे 4 प्रकार आहेत, सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. तर अशा पद्धतीने एकाच वर्ब पासून आपण बघितलं की 20 वाक्य बनतात. 4 पंचे 20 वाक्य बनतात मित्रांनो. मग जर पास्ट मध्ये हे 20 वाक्य बनतात तर हेच 20 वाक्य प्रेझेंट मध्ये पण बनतात आणि फ्युचर मध्ये सुद्धा बनतात. मग एकाच वर्ब पासून, थिंक या वर्ब पासून 20 त्रिक 60 वाक्य झाले. हे 60 वाक्य जेव्हा तुम्हाला असे तोंडी बोलता येतील त्यावेळेला तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. म्हणून वर्ब हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, कारण एका वर्ब पासून तुम्ही असे 60 वाक्य बनवू शकतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण बघितलं तर थिंक पासून आपण असे जवळजवळ 20 वाक्य बनवू शकतो. तर चला बघूया पुढचं वर्ब आहे से. आता जर तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्ही आता मी जे वाक्य मराठीमधून बोलणार आहे त्याचं वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये मनातल्या मनात तयार ठेवायचं आहे आणि मग मी जेव्हा इथे लिहिणार आहे ते तुम्ही चेक करायचं आहे ते वाक्य तुमचं बरोबर आहे किंवा
नाही. आता या ठिकाणी से म्हणजे म्हणणे, काहीतरी म्हणणे, ठीक आहे, सेचा अर्थ होतो. आता मी तुम्हाला सांगितलंय पास्ट टेन्स मध्येच बोलणार आहे मी, इथं फ्युचरचा काही संबंध नाही. इथं फ्युचरचा संबंध नाही म्हणजे मला विल बी शाल बी वापरायचं नाही. इथं प्रेझेंटचा संबंध नाही म्हणजे मला इज आणि आर वापरायचं नाही. एवढं तर समजतंय. इथं मला हॅव वापरायचं नाहीये, एवढं तर समजतंय. हे समजून घ्यायचंय आपल्याला, कारण इथं पास्ट आहे. तर पास्ट टेन्स मध्ये तुम्ही बोलत असताना बघा, इंग्लिशमध्ये जसं मी पुन्हा सांगतो की एडिसनला माहिती होतं की 999 असे कोणते मार्ग आहेत की ते वापरल्यावर बल्ब पेटणारच नाहीये, तसं मला पास्ट टेन्स मध्ये काय वापरायचं नाही हे सुद्धा माहिती पाहिजे. पास्ट टेन्स मध्ये मला या ठिकाणी इज वापरायचं नाहीये, इथं हॅव वापरायचं नाहीये, इथं शाल बी वापरायचं नाहीये, इथं विल बी वापरायचं नाहीये. ठीक आहे, मग काय वापरायचंय चला बघूया आपण. या ठिकाणी ही आहे, आपण करता तोच ठेवूया. आता म्हणणे, आता तो म्हणाला, साधा भूतकाळ आहे. तो खेळला, त्याने पिलं, त्याने खाल्लं, हे झालं. त्या ठिकाणी त्याने म्हटलं, ही सेड. बघा या ठिकाणी सेड होणार आहे. आता हे सेचा भूतकाळ आहे, हा सेड. हा वाय निघून जातो आणि आय डी त्या ठिकाणी येतो, SAID. ही सेड. त्याने म्हटलं तरी सुद्धा ही सेड. तो म्हणाला तरी सुद्धा ही सेड. त्याने म्हटले तरी सुद्धा ही सेड. इथून घ्यायचंय ही सेड. ठीक आहे, हा आहे ही आणि हे आहे सेड. ही सेड, तो म्हणाला. बघा मी तो म्हणाला, तुम्हाला वेळ दिला नाही पटकन विचार करण्यासाठी. मी डायरेक्ट म्हटलं की तो म्हणाला आणि डायरेक्ट वाक्य लिहिलं. आता वेळ देतो तुम्हाला. तो म्हणत होता. सांगा बघू. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला हे पाठ करायचंय आणि नंतर या ठिकाणी वर्ब प्लस ING. तर वर्ब आहे से, त्याला ING लावून कसं वर्ब होईल सांगा बघूया. तो म्हणत होता. म्हणण्याची क्रिया संपलेली नाहीये, सांगून झालेलं नाहीये. ठीक आहे, सांगा बरं. तो म्हणत होता, हे तर पाठ केलंय. ही वॉज इथं न लिहिता ही वॉज तर वरतीच आहे, इथं आपल्याला वर्ब ING लिहायचंय. तर सेचं काय येईल, सेईंग. ही वॉज सेईंग. तो म्हणत होता, ही वॉज सेईंग. तो जात होता, ही वॉज गोईंग. तो येत होता, ही वॉज कमिंग. ठीक आहे, तो चालत होता, ही वॉज वॉकिंग. तो धावत होता, ही वॉज रनिंग. तर अशा पद्धतीने. तर मित्रांनो पुढे आता पुढचं आहे ही हॅड. तुम्हाला वापरायचंय ही हॅड वापरायचंय. आता मी मराठीतून वाक्य, तो म्हटला होता किंवा त्याने म्हटलं होतं. सांगा बघू. ही हॅड सेड. सेडच राहतं V3 ला सुद्धा. ही हॅड सेड. सेड, सेज अँड सेईंग असे 4 प्रकार आपण जनरली सेचे करू शकतो. त्याने म्हटलं होतं, ही हॅड सेड. तो म्हणाला होता, ही हॅड सेड. तर पुढचं आहे, तो म्हणत असे किंवा तो म्हणत असायचा किंवा तो म्हणत आलेला होता. सांगा बघू. तो म्हणत आलेला होता, एवढं तर पाठ केलेलं आहे. ही हॅड बीन सेईंग. बघा मित्रांनो, तो म्हणाला, ही सेड. तो म्हणत होता, ही वॉज सेईंग. तो म्हणाला होता, ही हॅड सेड. आणि तो म्हणत असे, ही हॅड बीन सेईंग. ही हॅड बीन सेईंग. तो म्हणत असे. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ही ला रिप्लेस करू शकता. ती म्हणाली, शी सेड. ती म्हणत होती, शी वॉज सेईंग. ती म्हणाली होती, शी हॅड सेड. ती म्हणत असे, शी हॅड बीन सेईंग. तर अशा पद्धतीने मी म्हणालो, आय सेड. ठीक आहे, मी म्हटले, आय सेड. या ठिकाणी मी म्हणत होतो, आय वॉज सेईंग. मी म्हणालो होतो, आय हॅड सेड. नाही का, मी म्हणत असे किंवा मी म्हणत आलेलो होतो, आय हॅड बीन सेईंग. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही नंतर डायरेक्ट वर्बचं दुसरं रूप घ्यायचंय. ही वॉज नंतर वर्ब वाला ING वाला फॉर्म घ्यायचंय. ही हॅड नंतर वर्बचं तिसरं रूप घ्यायचंय. इथं मित्रांनो से V2 हे वर्बचं दुसरं रूप आणि इथं वर्बचं तिसरं रूप. इथं या ठिकाणी मी V2 लिहितोय मुद्दाम आणि इथं V3 लिहितोय. का तर हे दोघे सेम आहेत. तर काही वर्ब आहेत या ठिकाणी, जसं की गो आहे. या ठिकाणी गो मध्ये V2 जे आहे ते वेंट होतं
त्याच्यानंतर गोईंग होतं ING वालं, आणि इकडे जर आपल्याला V3 वापरायचं आहे तर V3 होतं गॉन. असे काही वर्ब आहेत की ज्यांचं V2 आणि V3 मध्ये बदल होतो. त्याच्यापैकी एक गो आहे. ठीक आहे, इकडे सुद्धा गोईंग येणार. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने जर तुम्ही इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस केली तर तुम्ही लवकर बोलण्यासाठी तयार होणार आहेत मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. तर बघा या ठिकाणी तो गेला, ही वेंट, तो जात होता, ही वॉज गोईंग, तो गेला होता, ही हॅड गॉन, आणि तो जात असे, ही हॅड बीन गोईंग, किंवा तो जात आलेला होता, ही हॅड बीन गोईंग. ती गेली, या ठिकाणी शी वेंट, ती जात होती, शी वॉज गोईंग, ती गेली होती, शी हॅड गॉन, आणि ती जात असे, शी हॅड बीन गोईंग, किंवा ती जात आलेली होती, शी हॅड बीन गोईंग. तर मित्रांनो, अशा पद्धतीने याचा सुद्धा आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. तो म्हणाला, तर या ठिकाणी ही सेड, तो म्हणाला का, तर या ठिकाणी डिड ही से, तो म्हणाला का, डिड ही से, या ठिकाणी से वापरायचं आहे. जसं की या ठिकाणी डिड ही से, नाही का, तो नाही म्हणाला, ही डिडंट से, तो नाही म्हणाला, ही डिडंट किंवा ही डिड नॉट से. त्यानंतर या ठिकाणी तो म्हणत होता, ही वॉज सेइंग, तो नाही म्हणत होता, ही वॉज नॉट सेइंग, ही वॉजच्या नंतर आपण नॉट. त्याच्यानंतर तो म्हणत होता का, बघा, तर या ठिकाणी उलट करायचं आहे, वॉज ही सेइंग हे आहे, नाही का. तो का म्हणत होता, व्हाय वॉज ही सेइंग, नाही का. तर अशा पद्धतीने ही हॅड सेड, तो म्हणाला होता, तो नाही म्हणाला होता, ही हॅड नॉट सेड. तो म्हणाला होता का, हॅड ही सेड, तो म्हणाला होता का, हॅड ही सेड. तो आला होता का, हॅड ही कम, केम आणि कम, V3 सुद्धा कमच होतं, हॅड ही कम. तर अशा पद्धतीने त्याने लिहिलं होतं, ही हॅड रिटन, त्याने लिहिलं होतं का, हॅड ही रिटन. राईटचं या ठिकाणी रिटन, राईट वर्ब आपण घेतलेलं नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी पुढचं वर्ब आपण घेतलेलं आहे, ही वेंट, तो गेला. मग या ठिकाणी जर तो नाही गेला हे म्हणायचं असेल तर ही डिडंट गो, तो नाही गेला. या ठिकाणी ही डिडंट गो हे वर्ब येणार आहे मित्रांनो. तर हे सगळं आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. ही वॉज गोईंगचं येईल, तो नाही जात होता, तर त्याचं होईल ही वॉज नॉट गोईंग. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ही हॅड नॉट गॉन, ही हॅड नॉट बीन गोईंग, तो नाही जात असे किंवा तो नाही जात आलेला होता. तर अशा पद्धतीने पुढचं वर्ब आहे प्ले. तर चला बघूया, पटापट आपण प्रॅक्टिस करूया. प्ले म्हणजे खेळणे, तो खेळला. सांगा पटकन, ही प्लेड. तुम्ही मनातल्या मनात बोलायचं मित्रांनो, ही प्लेड. इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस तुम्ही या पद्धतीने पण करू शकता. या ठिकाणी भूतकाळामध्ये आपण 4 प्रकारे बोलतो. साध्या भूतकाळात बोलतोस, इथं चालू भूतकाळात आपण कसं बोलणार, सब्जेक्ट आपण ही घेतलेला आहे. तर या ठिकाणी तो खेळत होता, सांगा बघू, ही वॉज प्लेइंग. पुढचं, तो खेळला होता, ही हॅड प्लेड. तो खेळत असे किंवा तो खेळत आलेला होता, ही हॅड बीन प्लेइंग. चला पुढचं वर्ब आहे आस्क. आस्क म्हणजे विचारणे, त्याने विचारलं. सांगा, ही आस्क्ड. आता इथं आस्केड होईल किंवा आस्क्ड असं होईल, तर याचा उच्चार आस्केड पण नाही आणि आस्क्ड पण नाही, तर आस्क्ड. आपल्याला फक्त थोडासा ओठातून ट काढायचा आहे, तो पण अर्धाच, ड सुद्धा काढायची गरज नाहीये. आणि तुम्ही आस्क जरी म्हटलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, कारण समोरच्याला कळतंय की तुम्ही भूतकाळातलीच गोष्ट सांगतायत, ही आस्क. ठीक आहे मित्रांनो, याला एक कारण आहे मित्रांनो. भाषा जी आहे, भाषेचे 4 स्किल आहेत, श्रवण, भाषण, वाचन, लेखन. ज्याला आपण श्रवणला म्हणतो आपण लिसनिंग, LSRW हे स्किल आहेत. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग, हे जे 4 स्किल आहेत
तर भाषा ही लिहिली जाते, भाषा ही बोलली जाते स्पीकिंग, भाषा ही वाचली जाते रीडिंग, भाषा ही लिहिली जाते लेखनचं कौशल्य. तर मित्रांनो या ठिकाणी ही लिहिली जाण्यासाठी आस्क्ड आहे, बोलण्यासाठी आस्क्ड किंवा आस्केड नाही. तर हे लिहिण्याचा नियम आहे की याला ईडी लिहिलाच पाहिजे आपण. ठीक आहे. बोलण्यासाठी आपल्याला थोडासा वेगळा नियम आहे. म्हणजे जसं आपण आपल्या या ठिकाणी ईडी लावलेला आहे तर तो लिहिण्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे एखादं वाक्य आहे की हेच वाक्य घेऊया आपण की त्याने विचारलं याचं जर तुम्ही लिहायला सांगितलं तर ही आस्क्ड असंच लिहिणार आहेत. त्याचा तेव्हाच अर्थ होईल की त्याने विचारले आस्क्ड लिहिल्यावर. पण बोलल्यावर त्याचा आस्क्डचा जो डी आहे तो एकदम आपण अर्धा ओठामध्ये आणि अर्धा बाहेर ठेवतोय. तो ऐकणाऱ्याला स्पष्ट ऐकू येत नाही आणि तो नाही आला तरी चालणार आहे. पण लिहिण्यासाठी मात्र असंच लिहावं लागणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो पुढचं आहे आस्कचं. तो साधा भूतकाळ झाला. चालू भूतकाळमध्ये तो विचारत होता. सो ही वॉज आस्किंग. ही वॉज आस्किंग. त्याने विचारलं होतं. ही हॅड आस्क्ड. ही हॅड आस्क्ड. मग आता मित्रांनो हॅड वापरलेला आहे आपण आणि हॅडच्या पुढे आपण आस्क्ड म्हणजे V3च वापरतो. हे लिहिण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने पुढचं आहे तो विचारत असे किंवा तो विचारत आलेला होता. सो ही हॅड बीन आस्किंग. तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण पास्ट टेन्स मध्ये हे जे वाक्य आहेत हे तुम्ही बेस वाक्य आहे जे स्टेटमेंट पहिले बनवायला शिका. त्याच्यानंतर तुम्ही निगेटिव्ह वर्बल मध्ये पण बनवू शकता. जसं की ही आस्क्ड त्याने विचारले का. डिड ही आस्क. बघा आता मी इथं आस्क कोणता वापरला. डीड जर घेतला तर मी हा आस्क बोलतोय. पण लिहिण्यासाठी मी हाच लिहिणार आहे आणि जेव्हा मी आस्क्ड म्हणेल तेव्हा हा लिहिणार आहे. ठीक आहे. डिड ही आस्क त्याने विचारलं का. त्याने नाही विचारलं. ठीक आहे. ही डिडंट आस्क. ठीक आहे. त्याच्यानंतर ही वॉज आस्किंग. तो नाही विचारत होता असं बोलायचं असेल तर ही वॉज नॉट आस्किंग. ठीक आहे. तो विचारत होता का. वॉज ही आस्किंग. बघा अशा पद्धतीने ही हॅड आस्क्ड. ही हॅडंट आस्क. त्याने नाही विचारलं होतं. ही हॅड बीन आस्किंग. ही हॅड नॉट बीन आस्किंग. तो नाही विचारत असे किंवा तो नाही विचारत आलेला होता. ही वेंट. तो गेला नाही का. तो नाही गेला. ही डिडंट गो. बघा या ठिकाणी लगेच आलं गो. ही डिडंट गो. तो गेला का. डिड ही गो. ही वेंटचा जो प्रश्न तयार होतो मित्रांनो या ठिकाणी डिड ही गो. डिड ही च्या नंतर लक्षात घ्या हे पण तुम्हाला पाठच करून ठेवायचंय. डिड ही च्या नंतर आपल्याला V1च वापरायचंय. डायरेक्ट V1. डिड ही गो. डिड ही कम. अशा पद्धतीने ही वॉज गोईंग. वॉज ही गोईंग. त्याचा प्रश्न करायचा आहे उलट करून. या ठिकाणी वॉज ही गोईंग. वॉज ही गोईंग. या ठिकाणी हॅड ही गॉन. तो गेला होता का. हॅड ही बीन गोईंग. तो जात असे का किंवा तो जात आलेला होता का. तर हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण वर्ब आणि पास्ट टेन्स मध्ये कशा पद्धतीने आपण बोलू शकतो याचा आपण आज अभ्यास केलेला आहे. आपण पास्ट टेन्स मध्ये याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही पद्धतीमध्ये दुसऱ्या कुठल्याही मेथडमध्ये बोलत नाही मित्रांनो. आता इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय करायचंय तर तुम्ही यूट्यूबवर जे व्हिडिओ पाहतायत हा व्हिडिओ थोडासा पाहिला दुसऱ्या व्हिडिओ थोडासा पाहिला असं करू नका. कारण प्रत्येक व्हिडिओ बनवणारा किंवा जो इंग्लिश स्पीकिंग जो शिकवणारा जो काही मेंटर किंवा जो टीचर असेल ट्युटर असेल तो जो आहे त्याची एक वेगळी पद्धत असते सांगण्याची. तर तुम्हाला ज्याची पद्धत आवडते त्याच पद्धतीचे तुम्ही एकाच पद्धतीचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला एक मेथड चांगल्या पद्धतीने समजू लागेल. प्रत्येकाचे सांगण्याची पद्धत वेगळी असते. ग्रामर शिकवण्याची पद्धत पण वेगळी असते. तशी माझी शिकवण्याची पद्धत ही सुद्धा वेगळी आहे. तर माझ्या पद्धतीचं जर तुम्हाला आवडलं असेल शिकवणं तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स पण करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणीच थांबूया. भेटूया आपण पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद.